ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द नेक्स्ट एपिसोड ऑफ गोल्ड ॲनालिसिस. कालच्या ॲनालिसिसमध्ये आपण ज्या लेवल्स दिलेल्या होत्या आणि जसं सांगितलं होतं की गॅप फील करण्यासाठी मार्केट पुन्हा एकदा त्याच लेवलला येणार आणि ॲज इट इज मार्केटमध्ये तेच झालेलं आहे. नवीन ट्रेडर्सला असं वाटतं की मार्केट एकदा बाय साईड गेल्यानंतर मार्केट एवढा मोठा पुलबॅक घेणार नाही असं प्रत्येक नवीन ट्रेडरला वाटतं, पण तसं नाही आहे ट्रेडर्स. मार्केट पुलबॅक घेतं आणि दिलेला गॅप फील करतं. येस, त्याला 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात, पण गॅप फील होतो आणि तुम्हाला तिथेच ऑपॉर्च्युनिटी मिळते. तर पुढच्या वेळेस अलर्ट राहा आणि अशा ऑपॉर्च्युनिटीचा नक्कीच फायदा घ्या. चला तर आजचा ॲनालिसिस स्टार्ट करूया. जसं की आपण डेली टाईम फ्रेमवरती ॲनालिसिस स्टार्ट करत असतो. आजही आपण बघतोय, काल आपण जे मेन्शन केलं होतं 200चा EMA खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सिम्पल स्ट्रॅटजी आहे. मार्केटमध्ये सिम्पल स्ट्रॅटजीज यूज करा फ्रेंड्स, तरच तुम्ही प्रॉफिटेबल बनवू शकता. कॉम्प्लिकेटेड रिस्की ट्रेडिंगच्या मागे गेले, फक्त एज्युकेशन घेत राहिले तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये कधीही प्रॉफिटेबल बनणार नाही. सिम्पल सिम्पल कन्सेप्ट यूज करा, तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल बनणार. जसे की 200चा EMA आहे, त्याला टच झाला आणि टच झाल्यानंतर बरोबर मार्केट काय झालेले, फॉल झालेले. याचा पण यूज करून काल तुम्ही ट्रेड घेऊ शकत होते, राईट. आता आपण काय करूया, 1 आवरवर शिफ्ट करूया. जसं की आपण काल पूर्ण स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं होतं तुम्हाला. स्ट्रक्चरमध्ये असं पण सांगितलं होतं की इथे पण एक झोन तयार होतो, या झोनला पण आपल्याला काय मिळणार आहे, रिजेक्शन मिळेल. इथून तुम्हाला एक बाय साईड एंट्री नक्कीच मिळणार. 15 मिनिटच्या चार्टला जर तुम्ही गेले तर 15 मिनिटामध्ये बघा किती छान फुलबॅक हा फक्त आणि फक्त याच झोनला मिळालेला आहे. ही प्राईस काल मी तुम्हाला दिलेली होती. या प्राईसला जर तुम्ही ट्रेड घेतला असता किंवा या झोनमध्येही ट्रेड घेतला असता तर रिस्क रिवॉर्ड तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीमध्ये याच झोनला आपल्याला बाय साईड एंट्री मिळालेली आहे. रिस्क एकदम छोटी आणि टार्गेट एकदम ऑलमोस्ट बघा $130 SL होता तुमचा आणि $475 म्हणजे 400 पिप्सचा पुन्हा एकदा तुम्हाला टार्गेट इथं मिळालं आहे. फ्रेंड्स, काल मी जो ट्रेड घेतला होता ऑलमोस्ट माझा बाय इथे होता. येस, मी लॉट साईज एकदम मिनिमम ठेवली होती कारण मला माहिती होतं 11-11:30 वाजता न्यूज आहे. मी तो व्हिडिओ पण तुम्हाला पोस्ट करेन. पूर्ण ही जी मुवमेंट आहे ना, ही मी काल रात्री 11:30 वाजता कॅप्चर केलेली आहे. ओके, 0.01ने आपण जवळजवळ $40 इथे आपण कॅप्चर केली. येस, मी छोटा लॉट ठेवला होता फक्त की एक ॲनालिसिस पार्ट म्हणून, की गोल्डमध्ये सेलिंग होईल म्हणून एक छोटा लॉट मी प्लेस केलेला होता आणि खूप छान आपल्याला तो मुवमेंट आपल्याला कॅप्चर झालेली आहे. ओके, ठीक आहे. आता इथे बघू शकता काल आपण सर्व लेवल्स तुम्हाला दिलेल्या होत्या, या झोन पण दिलेले होते. या झोनला तुम्हाला लेवल्स पूर्ण मार्क करून दिल्या होत्या ॲज इट इज. ट्रेडर्स, दररोजचे ॲनालिसिस विदाऊट स्किप करता तुम्ही बघत जा, खूप महत्त्वाचं आहे. तर आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं, जसं डेली टाईम फ्रेममध्ये काल आपल्याला कॅन्डल क्लोजिंग दिलेली आहे सेल साईड एकदम पूर्ण, आणि आज कॅन्डल जी ओपन झालेली आहे ती डायरेक्टली काय झालेली, ओपन झालेली आहे विदाऊट खाली काही वीक नाही. मी याचाच अर्थ काय, जर गोल्डमध्ये आज बाईंग आलेली आहे तर हा जो झोन आहे आपण ड्रॉ केलेला हा एक मेन झोन आहे, मेजर झोन आहे. जर सेलिंग आली तर याच झोनमधून गोल्डमध्ये आपल्याला सेलिंग पाहायला मिळू शकते. याचं जे लेवल आहे प्राइस मी मेन्शन करून देते 43.13. जर 43.13 पासून सेलिंग आली तर सेलिंग आपल्याला अशा पद्धतीने इथे पाहायला मिळू शकते. पुन्हा एकदा इथे कॅन्डल क्लोजिंगचं वेट करा. कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर या झोनमध्ये आपल्याला एक पुन्हा बाय साईड प्लॅन होऊ शकतो. 100 to 150 पिप्स इथे तुम्हाला कॅप्चर मिळणार आहे करायला. तर ती प्राईजही मेन्शन करून देते मी. प्राईज आहे 42.73. 42.73. आता हा झोन कुठला आहे बरं, इथूनच रिजेक्शन येण्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एक आणि एकच आहे. जे स्टुडंट माझ्या अंडर काम करतायत त्यांना माहिती आहे की हा पॉज कॅन्डलचा झोन आहे. मग ही पॉज कॅन्डल काय, तर 1 आवरमध्ये तुम्ही इथे बघू शकता पॉज कॅन्डल आलेली आहे. या पॉज कॅन्डलबद्दल जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे तर नक्कीच मला मेसेज करा आणि मी तुम्हाला त्या पॉज कॅन्डलबद्दल नक्कीच सांगेल. पॉज कॅन्डलमध्ये इतका पॉवर आहे फ्रेंड्स, खूप छान लेवल्स मिळतात. हायर बाईंग झोन, पॉज कॅन्डल झोन आणि एक वीकचा टाईप 1 आहे, त्या टाईप 1चे झोन, असे 3 झोन मी मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लायची शिकवत असते. त्याचा यूज खूप छान होतो. जवळजवळ 99% ॲक्युरेसी तुम्हाला तिथे पाहायला मिळते. जसं की तुम्ही आपल्या डेलीच्या व्हिडिओमध्ये बघताच आहे, मी त्या बेसिसवरतीच तुम्हाला सर्व ट्रेड देत असते. आता इथे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने फॉल आहे आणि अजूनही जर इथे बाय साईड मुवमेंट आली, जर कॅन्डलचं क्लोजिंग खाली नाही झाली, इथेच आपल्याला एक बाय साईड प्लॅन मिळू शकतो. तो पण ब्रेकआउटच्या नंतर करा. मी हे सर्व कन्सेप्ट तुम्हाला सांगत असते. इथे जर बाय साईड मुवमेंट आला तर आपल्याला खूप मोठा इथं गॅप पडलेला आहे, फेअर व्हॅल्यू गॅप आहे. जर हा गॅप फिल करण्यासाठी मार्केट गेलं तर तुम्हाला ते पण टार्गेट देते की फॉल कुठून होऊ शकतो. ओके, कालची कॅन्डल जी आहे ती खूप मोठी फॉल झालेली आहे. तर मग तुम्हाला जो सेलिंगसाठी चान्स आहे तो याच झोनमधून मिळेल पुन्हा एकदा.
याच झोनमधून तुम्हाला सेलिंग पाहायला मिळू शकते. म्हणजे त्याची लेवल आहे ऑलमोस्ट 4378. ओके, 4378. आणि त्यानंतर जर इथून सेलिंग झाली तर खाली तुम्हाला बाय साईड नक्कीच प्लॅन करायला मिळू शकतो. पुन्हा याच लेवलला आपल्याला बाईंगसाठी ऑपॉर्च्युनिटी नक्की मिळणार. ओके, 4220 याच्या खाली जे पण आता एस एल अवेलेबल आहे या झोनला आता आपण अशा पद्धतीने मॉडिफाय करूया. 4200 पर्यंतचे आपण लेवल इथे कन्सिडर करूया. या सर्व लेवल्स आजच्या ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. अशाच प्रकारच्या डेली ॲनालिसिसच्या मेजर लेवलसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.